ज्यावेळी आपण एखादी कथा, कविता किंवा कादंबरी यांचा अभ्यास करत असतो तेव्हा त्या कथेच्या शीर्षकापासून आपल्या चर्चेला सुरुवात होत असते. शीर्षक हे फार अर्थपूर्ण असतं, लक्षात घ्या. कथेमध्ये जो काही आशय सांगितलेला असतो त्या आशयाची मार्मिकता त्या कथेच्या शीर्षकामध्ये असते, त्याच्या टायटल मध्ये असते. आणि मग या कथेचं टायटल काय आहे, शीर्षक काय आहे? जेव्हा मी जात चोरली होती. बाबूराव बागुल यांनी या कथेच्या केंद्रस्थानी मी हे पात्र ठेवलेलं आहे, मी ही व्यक्तिरेखा ठेवलेली आहे. आणि हा मी जो आहे तो मी एक निवेदन करतो आहे, एक अनुभव कथन करतो आहे, अशी कल्पना करून ही कथा लिहिलेली आहे. आणि मग कथेला शीर्षक देताना जेव्हा मी जात चोरली होती असं आलेलं आहे. मी इथं केंद्रस्थानी आहे, लक्षात घ्या. आणि मग हा मी कोण? तर हा मी कोल्हापूरहून त्याला मुंबईला नोकरी लागलेली असते, त्याचा एक प्रचंड आनंद असतो. आणि मग स्वतःची ट्रंक वगैरे घेऊन तो मुंबईला आलेला असतो. आणि मग तिथलं ते सगळं चित्र आपल्या पुढे येतं. त्या ठिकाणी असलेली कामगारांची गर्दी, एक मोठी गर्दी आहे. हे सर्व कामगार कोण आहेत? तर एकदम कष्टकरी आहेत, उपेक्षित अशा समाज गटातले सगळे आहेत. आणि त्या पार्श्वभूमीवर हा मी तिथं येतो, नोकरी लागली आणि तिथं आला. आणि तिथून कथा सुरू होते. आणि तिथं आल्या आल्या पहिला प्रश्न येतो राहण्याच्या जागेचा. आणि मग कथेची सुरुवात करताना, निवेदन करताना हा मी कसा सुरुवात करतो, त्याला एक आठवण त्या काळातली येते. आणि तो म्हणतो की माझ्यावर जात चोरीची जी आपत्ती आली होती तिची आठवण झाली म्हणजे अंतःकरणाचे अग्निकुंड होते, डोके दुःखाने दुभंगून जाते. अशी ही कथेची सुरुवात आहे. पहा सुरुवात कशी आहे, निवेदन कसं आहे. म्हणजे वाचकाला आकर्षित करण्यासाठी, वाचकाचं लक्ष वेधून घेण्यासाठी लेखक किंवा कथाकार निवेदनाच्या माध्यमातून वाचकाला अट्रॅक्ट करत असतो. आणि त्याच्यामध्ये एक विशिष्ट असा अर्थ असतो जो त्या कथेमधून सांगितलेला असतो. एक विशिष्ट असा आशय असतो, त्याचं सूत्र असतं जे त्या कथेमधून सांगितलेलं असतं. मग या कथेचं शीर्षकच आपल्याला सांगतो की जेव्हा मी जात चोरली होती. होती हे भूतकाळी क्रियापद आहे, लक्षात घ्या. होती म्हणजे कधीतरी मागं घडलेलं आहे, भूतकाळात घडलेलं आहे. आणि मग त्या भूतकाळातली आठवण या ठिकाणी त्या मीच्या मनात जागी होते. आता या ठिकाणी त्याच्या मनामध्ये ही आठवण जागी होते. जसं पूर्वीच्या काळात कथा लिहित असताना असं लिहायचे की एक आटपाट नगर होतं, एक आटपाट नगर होतं आणि मग कथन सुरू होतं. कथा अशी असते, कथन असं असतं. आणि मग हा मी आपल्याला मागे घेऊन जातो आणि वर्तमानात आणतो, म्हणजे भूतकाळात घेऊन जातो की मी जेव्हा कधीतरी जात चोरली होती तेव्हा काय घडलं मग. आणि मग तो अनुभव आपल्या पुढे येतो, ती आठवण आपल्या पुढे येते. आणि मग हा मी निवेदन करताना त्या पद्धतीनं करतो आणि म्हणतो आहे की माझ्यावर जात चोरीची जी आपत्ती आली होती तिची आठवण झाली म्हणजे अंतःकरणाचे अग्निकुंड होते. शब्दप्रयोग पहा कसे आहेत. अंतःकरणाचं अग्निकुंड होणं म्हणजे काय? अग्निकुंड म्हणजे अंतर्गत मनामध्ये आघात होणं, अक्षरशः. म्हणजे एखादी गोष्ट ज्यावेळी आपल्यावर अन्याय करणारी घडते त्यावेळी मन असं धगधगतं, चीड येते, राग येतो प्रचंड, ती आग असते. आणि मग अग्निकुंड हा शब्द इथं वापरला जातो. डोके दुःखाने दुभंगून जाते.
आणि मग त्यावेळेचा तो अनुभव, त्यावेळेची ती अनुभूती, आणि त्याच्यानं डोकं अक्षरशः दुभंगून जातं. अंतःकरणाचं अग्निकुंड होतं, डोकं दुभंगून जातं. कथेची भाषा कशी असते पा, बाबूराव बागुल यांनी इथं ही भाषा कशी वापरलेली आहे पा. आहे आपली प्रमाण मराठी, बोली भाषा नाही, तर प्रमाण मराठी आहे. आणि हा मी कोण आहे, तर एक सुशिक्षित असा मुलगा आहे, तरुण आहे. त्याच्यामुळे त्याची भाषा सुद्धा त्या पद्धतीची या ठिकाणी दाखवलेली आहे. आणि मग तो आपल्याला मागे घेऊन जातो की दलित जातीमध्ये जन्माला येणं हे काय आपल्या हातात असतं का हो? हे काय आपल्या हातात असतं का कुणाच्या घरात जन्माला यावं ते? परंतु दलित जातीत जन्माला येण्याचं जे काही दुःख असतं, जी काही वेदना असते, ती वेदना, ते दुःख जे असतं ते शब्दाच्या पलीकडचं असतं. आणि मग कधी असं म्हणतात की जाता नाही जात ती जात. तर जात आपला पिछा सोडतच नाही. आज आपण या ठिकाणी एवढ्या आधुनिक युगात वावरतो आहोत, विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात वावरतो आहोत, लोकशाही व्यवस्थेत वावरत आहोत, पण जात काय आपला पिछा सोडत नाही. जन्मापासूनच ती जणू काय आपल्या कपाळावर शिक्का मारल्यासारखी आपल्या बरोबर असते. म्हणजे आपल्या नावावरून आपली जात, आपल्या आडनावावरून आपली जात लगेच लोक ताडतात, तर्क करतात, अरे हा या जातीचा असावा. म्हणजे सिद्धार्थ नाव फक्त दलित जातीतल्याच मुलाचं ठेवावं, ब्राह्मणानं सिद्धार्थ नाव नसतं ठेवायचं. म्हणजे त्याचं नाव पाहूनच म्हणायचं की हा हा असा असा आहे. माझ्या स्वतःच्या मुलीचं नाव जेव्हा मी संघमित्रा असं ठेवायचं ठरवलं, तर आमच्या नात्यातले 4-5 जण माझ्यावर ओरडले, हे असं काय नाव ठेवतो? अरे पण कोण होती संघमित्रा, काय आहे तिची कहाणी, काहीच माहित नाही. संघमित्रा म्हणजे काहीतरी ते मग बौद्ध युद्ध असावं वगैरे. अरे काय आहे? म्हणजे आपल्या मनात जातीचा फॅक्टर किती असा आतपर्यंत जाऊन बसलेला आहे. आणि मग अशा ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर या कथेचा जो निवेदक आहे, मी हा या कथेचा केंद्र आहे. आणि हा मग आपल्याला मागे घेऊन जातो आणि ती आठवण आपल्या पुढं आणतोय. की ती आठवण झाली म्हणजे मन असं आगाग होते मनामध्ये, अक्षरशः डोकं असं दुभंगून जातं. अरे काय आहे हे सगळं? कोणत्याही शिक्षित माणसाला प्रश्न पडावा असा हा प्रश्न आहे. आणि ती आठवण सांगायला सुरुवात होते. एका चांगल्या पगाराची नोकरी मिळाली म्हणून मुंबईला गेलेला हा जो असतो मी, मग तिथलं चित्र आपल्या पुढे येतं वर्तमानातलं. आणि मग तिथं भेटलेला पहिला माणूस तो आहे रामचरण तिवारी. कथेत येणारी 2 नंबरची व्यक्तिरेखा आहे रामचरण तिवारी. आणि हा मी मग त्या रामचरण तिवारीच्या माध्यमातून त्याला जी काही खोली मिळणार असते भाड्यानं, तिथं तो सामान टाकायला गेलेला असतो. आणि तिथं त्याला प्रश्न विचारला जातो, तुमची जात कोणती? म्हणजे आपल्याकडे घर भाड्यानं देताना सुद्धा जात विचारली जाते. हे वास्तव आहे. शहरात जा किंवा खेड्यात जा, आणि मग त्या ठिकाणी उधाना स्टेशनचं तो चित्र आपल्या पुढे येतं. त्या उधाना स्टेशनच्या तिथला इंजिनचं जे शेड आहे ते शेड येतं. तिथं काम करणारे कामगार येतात. पहाटेची वेळ असते आणि मला नोकरी लागल्याचा एक प्रचंड आनंद मनात असतो. अर्थात मी शिकलेला आहे, मी कोल्हापूरचा जरी असलो तरी शिकलेला आहे आणि त्याच्यामुळं पेहराव चांगला आहे. एखाद्या चांगल्या उच्च वर्गातल्या मुलाला शोभावा अशा पद्धतीचा पेहराव आहे. कोणीही पाहता क्षणी म्हणावं का हा मोठ्या घरातला, उच्च घरातला असावा, कारण शिकण्यानं शहाणपण दिलेलं आहे. बोलण्याची भाषा सुद्धा थोडीशी प्रमाणबद्ध आहे, कारण शिकल्यामुळं भाषा सुधारलेली आहे, बोली भाषा नाहीये. आणि मग कुणालाही पाहता क्षणी वाटावं की हा ब्राह्मणाचा वगैरे असावा की काय, अशा पद्धतीचं हे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत सुद्धा अशीच एक घटना घडली होती, लक्षात घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी हे सातारा जिल्ह्यामध्ये गोरेगाव नावाचं गाव आहे, तिथं सुभेदार म्हणून काम करत होते. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भावंडासह त्यांना भेटायला म्हणून सुट्टीमध्ये आलेले होते. साताऱ्याला उतरले आणि तिथून गोरेगावला जायचं होतं. जायला कोणतंही साधन नव्हतं. आणि मग जाताना
एक गाडीवान त्यांना दिसला. त्या गाडीवानाला वाटलं अरे छान छोकीची पोरं दिसतात, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राहणं वगैरे खूप चांगलं होतं. आणि मग त्यांच्याकडे पाहता क्षणी त्याला वाटलं की अरे ही मोठ्या घरातली मुलं दिसतात, उच्च वर्गातली मुलं दिसतात, म्हणून त्यानं त्यांना गाडीत घेतलं. आणि गाडी गोरेगावकडे जात असताना मध्ये काही गप्पा टप्पा झाल्या. त्यानं यांना विचारलं, ख्याली खुशाली विचारली, बोलता बोलता यांनी सांगितलं आम्ही कोण आहोत, काय आहोत वगैरे. आणि जेव्हा त्या गाडीवानाला कळलं की ही पोरं रामजी नावाच्या एका महाराची पोरं आहे, तिथं त्याचं वर्तनच बदललं. गाडीवानाचं लगेच वर्तन बदललं. म्हणजे एखाद्याची जात कळली की आपल्या वर्तनात बदल. आधी आपल्याला वाटत असतं की अरे मोठ्या घरातली असावी, उच्च वर्गातली असावी, पण जात कळली की लगेच बदल, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग त्या ठिकाणी तो गाडीवान जो आहे त्याचं वागणं बोलणं बदललं. रस्त्याने एका ठिकाणी जेवायला थांबायचं होतं वस्तीवर. या दोघांना तिथं एका साचलेल्या पाण्याच्या डबक्याजवळ, त्या घाणीजवळ बसवलं जेवायला. आणि तो गाडीवान वस्तीवर गेला, छानपैकी जेवण वगैरे करून निवांत आला. त्याच्या वागण्यात कधी बदल झाला. लगेच अछूत म्हणून वागणूक, लगेच अछूत म्हणून वागणूक. आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात असे काही अपमानाचे प्रसंग बालपणी आले, म्हणून तर पुढचा सगळा इतिहास घडलेला आहे. असाच दुसरा अनुभव त्यांच्या बाबतीतला. एल्फिन्स्टन शाळेमध्ये मुंबईत असताना सगळी मुलं जी आहेत ती आपापले डबे घेऊन शाळेत यायचे. गणिताचे शिक्षक वर्गामध्ये गणित शिकवत असताना हुशार मुलांना उभं करायचे आणि ते गणित सोडवण्यासाठी म्हणून फळ्याकडे बोलवायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळी बोलावलं जायचं, कारण ते मुळातच हुशार होते, ब्रिलियंट होते, त्यावेळी सगळी मुलं वर्गातली कल्ला करायची, मज्जाव करायची. त्या पोराला तिथं अजिबात जाऊ देऊ नका म्हणायची. का जाऊ देऊ नका? तर त्या फळ्याच्या माग त्या पोरांची जेवणाची डबी ठेवलेली असायची आणि त्या फळ्याला त्यांचा स्पर्श झाल्यामुळं आमचे डबे विटाळतील आणि म्हणून अजिबात त्याला त्या गणित सोडवायला तिथं जाऊ द्यायचं नाही, याच्यासाठी ती मुलं कल्ला करायची वर्गात. म्हणजे तो काय आहे. आणि आज काय काळ फार 100% बदलला, अशातलाही भाग नाहीये. आजही तुम्ही खेड्यापाड्यात गेलात आणि तुम्हाला जर एखादी खोली भाड्यानं हवी असेल तर पहिली जात विचारतात. म्हणजे हे जातीचा किडा आपल्या डोक्यात किती असा आतपर्यंत जाऊन बसलेला आहे, लक्षात घ्या. यातल्या नायकालाही तोच अनुभव आलेला आहे. हा नायक जो आहे, मी जो आहे, हा निवेदक जो आहे, हा निवेदक एज्युकेटेड आहे. त्याचं वागणं बोलणं हे चांगल्या सुशिक्षित आणि उच्च वर्गाच्या मुलाला शोभावं असं आहे. कारण आपल्या समाजाचा एक समज असा आहे की चांगलं राहणारा, चांगलं बोलणारा असेल तर तो उच्च वर्गातला, आणि खेडवळ भाषा बोलणारा किंवा राहणीमानात हे असणारा तो कनिष्ठ वर्गातला, खालच्या वर्गातला. म्हणजे हा एक असं समीकरण तयार झालेलं आहे. पण हा मी जो आहे तो चांगला दिसायला आहे, भाषा पण चांगली आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याविषयी कुणाला संशय नाही, तरी सुद्धा त्या रामचरण तिवारी त्याला नाव विचारतोच, जात विचारतो. आणि मग दुसरं पात्र रामचरण तिवारी नावाचं येतं. हा कुठंतरी युपी वगैरे तिकडचा असणार आहे, पण तो सुद्धा जातीच्या याच्यात किती गुंतलेला आहे पहा. आणि मग तिथं त्यानं तुमची जात कोणती म्हटल्यानंतर हा विषय थोडा बदलतो. मी मुंबईकर आहे असं म्हणतो, खोटं सांगतो. हा म्हणत नाही मी महार आहे किंवा मी मांग आहे, हा म्हणतो मी मुंबईकर आहे. आणि मुंबईकर आहे म्हटल्यानंतर तो मग ते सगळं मुंबईकराचं कौतुक तिथं करतो. पण त्याचं बोलणं वगैरे ऐकल्यानंतर रामजीला, त्या रामचरणला असं वाटतं की हा आपल्यापैकीच असावा म्हणून. त्याच्यानंतर लगेच दुसरा मुद्दा येतो, तो म्हणजे काशीनाथ सपकाळ नावाचा. हा बंडखोर आहे, हा चिडलेला आहे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पट्टशिष्य आहे, त्यांच्या चळवळीमुळे जागृत झालेला दलित आहे. परंतु त्याला काम काय आहे तिथं त्या स्टेशनवरचं, तर साफसफाई आणि स्वच्छता करण्याचं काम. म्हणजे साफसफाई आणि स्वच्छतेचं काम फक्त दलितांनीच करायचं असतं, ब्राह्मणांनी वगैरे बाकीच्यांनी कोणी करायचं नाही.
हे समीकरण पक्क झालेलं, हरकत नाही. आता ते आलंय आता पदरी म्हणून करतात सुद्धा. परंतु हा काशीनाथ प्रचंड चिडलेला दाखवलेला आहे. तो का चिडला तर त्याला तिथल्या गलिच्छ अशा त्या मुतारी जवळची घाण साफ करायला सांगितलेली असते आणि त्यानं त्याला नकार दिलेला असतो. तिथं त्याचा स्वाभिमान दिवसला गेलेला असतो, त्याच्यामुळे तो चिडलेला असतो. आणि मग तिथं येणारा रामचरण तिवारी, तिथं असणारा हा काशीनाथ आणि तिथं गेलेला हा मी, कथेचा नायक मी, अशा 3 पात्रांचे हे संबंध त्या कथेच्या कथानकाशी जोडले जातात. आणि तिथला जो मेन बॉस आहे बॉयलर फिटर रणछोड दास, की ज्यानं याला जात विचारलेली असते आणि यानं त्याला काय जे सांगायचं ते सांगितलेलं असतं. आणि मग तिथं बाकीचे काही कामगार असतात, त्यातला एक देवजी नावाचा दाखवलेला कामगार आहे, त्याचा संदर्भ येतो, कोलीचा संदर्भ येतो. आणि मग त्या बोलण्यामधून रणछोड असेल, रामचरण असेल, हे सगळे एकाच स्तरातले, हे सगळे एकाच कॅटेगरीतले. आणि त्यांचा अस्पृश्यांकडे, दलितांविषयी असलेला किंवा अस्पृश्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा पहिल्यापासून असा म्हणजे जातीय विषमतेचा. आणि मग तो हे जे काही लोक असतात, मनातलं जातीचं मळब कसं व्यक्त होतं पहा. राखीव जागांच्या अनुषंगानं तो त्या ठिकाणी बोलतो आणि तिथं तो धेड हा शब्द वापरतो की हे लोक धेड दुबळे असतात, यांना असंच राबवायचं असतं, यांना असंच करायचं असतं, पण सरकारने त्यांना फार डोक्यावर घेतलेलं आहे, मोठ्या मोठ्या पदावर ते पटापटा जातात वगैरे, अशी ती सगळी चर्चा. ते मळब आहे मनातलं, ते सगळं मळब बाहेर पडतं. मग कॅन्टीन येते तिथं चहासाठी एकत्र आलेले कामगार येतात आणि तिथं काशीनाथ सपकाळ जो आहे चिडून हातामध्ये चाकू वगैरे घेऊन असा पळत सुटलेला असा दाखवलेला आहे. प्रचंड रागावलेला आहे, चिडलेला आहे, कारण जातीच्या अनुषंगानं त्याचा केलेला उद्धार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान तो कधी सहन करणार नाही. आणि मग तिथं असलेला क्लार्क माता प्रसाद तिवारी, म्हणजे हे एक पात्र या कथेमध्ये येतं. माता प्रसाद तिवारी, रणछोड दास आणि देवजी, बॉयलर फिटर रणछोड दास, माता प्रसाद तिवारी आणि देवजी आणि चौथा रामचरण तिवारी, हे उच्च वर्णाचे प्रतिनिधी आहेत. कथेचा नायक मी, काशीनाथ सपकाळ हे आणि इतर कामगार हे दलित समूहाचे प्रतिनिधी आहेत. आणि तिथला तो काही मग वर्तमानात घडलेला तो संघर्ष आहे तो तिथे येतो आहे. आणि मग याच्या बोलण्यावरून, याच्या सगळ्या वागण्यावरून, वर्तनावरून त्या बाकीच्या रणछोड दास वगैरे यांचा समज होतो. रामचरणला वाटतं की अरे हा मोठा कवी दिसतो, मोठा लेखक दिसतो, आणि मग ते एकत्र येतात आठवड्यातून. तो त्याला म्हणजे अगदी तूप पोळी वगैरे असलं सगळं काही खायला वगैरे देत असतो, खूप जीव लावत असतो, कारण याने याची जात लपवून ठेवलेली असते, अगदी मग एकमेकांच्या घरी येणं जाणं असं सगळं चाललेलं असतं. त्याची बायको पण येत जात असते, असं सगळं एकदम मस्त पैकी, जणू काही जात नावाची गोष्ट या जगात नाहीच असं ते असतं. परंतु मीने जात चोरलेली असते, जात सांगितलेलीच नसते. आणि त्याला पण याचा डाऊट येत नाही, कारण याचं बोलणं सुशिक्षित आहे, ब्राह्मणासारखं बोलणं आहे, राहणं पण अगदी छान छोटीच आहे, मग डाऊट यायचं कारण नाही. आणि शिवाय हा कवी लेखक मोठा, आणि त्या रामचरणला त्याची आवड असते, त्याच्यामुळे मस्त गट्टी जमते. पण एक दिवस उजाडतो, याची खरी जात कळल्यानंतर मग तिथं जे काही खवळलं जातं वातावरण, आणि त्याच्यानंतर जो काही अपमान मीच्या वाट्याला येतो तो या कथेच्या शेवटी येतो. तर आपण या कथेच्या शेवटी काय घडतं या मुद्द्याजवळ काय थांबलेलो होतो. आता आपण या ठिकाणी राहिलेला भाग जो आहे आता मी ज्याचं निवेदन केलं तो फक्त पुढे नेणार आहोत. माझ्यावर नाराज झाले. काहींचे डोळे माझ्याकडे संशयाने पाहत होते.
तिवारीचा भले उस्ताद हा शब्द मला लागला, तरी मी काहीच उत्तर दिले नव्हते, कारण त्या संशयग्रस्त डोळ्यांची मला भीती वाटू लागली होती. तरी मी काहीतरी उत्तर द्यावं म्हणून म्हणालो, तिवारी, हो सर. तारुण्य ही देशाची अमर अद्भुत संपत्ती आहे. ती पंचमहाभूतांप्रमाणेच प्रचंड 6वी शक्ती आहे. आपल्या दीन दुर्दैवी देशाशिवाय तारुण्याचा तसा अपमान कोणी करत नाही, म्हणून या देशाच्या 10 दिशात दुःखाशिवाय दुसरं काही दिसत नाही. माझं हे बोलणं कोणालाच पसंत पडलं नव्हतं. उलट काहींचे ओठ मला जात विचारण्यासाठी फुरफुरत होते. ते पाहून माझ्या पोटात गोळे उठत होते. काशीनाथसाठी माझा जीव तुटत होता, पण तोही इरेस पडून भांडत होता. मुकादमही ऐकायला स्वतंत्र नव्हता आणि सर्वच कामगार काशीनाथ विरुद्ध झाले होते. मी पुरीच्या वेदनांचा उरूस सांभाळीत पुढे झालो आणि या पहिल्या दिवसानंतर प्रत्येक उगवता दिवस दुःखाचा डोंगर होऊन माझ्या शिरावर आदळत होता. आणि त्याखाली माझ्या कितीतरी कष्टाने घडवलेल्या व्यक्तिमत्वाचा चुराडा होऊ लागला होता. काशीनाथ तर रोज नव्या अग्नीवर भाजला जात होता. त्याचे रोज कोणाशी तरी वाटेल त्या कारणावरून भांडण होत होते. त्यामुळे बहुतेक कामगार त्याच्याशी शत्रुत्वाने वागत होते. त्याची लहान सहान चुकीही पोटात घेत नव्हते आणि या दुष्ट वागण्यामुळे तो सर्वांशी संशयाने वागत होता. अगदी अगतिक होऊन वेड्याप्रमाणे वाऱ्याशी भांडत होता. नेहमी खिशात चाकू ठेवीत होता. त्याची अगतिकता, उग्रता मला कळत होती ने म्हणून जाळीत होती. या परक्या मुलखात त्या गरीब आई बापाच्या अत्यंत तापट जीवनाची नासाडी होऊ नये म्हणून मी त्याला सांभाळीत होतो. चोरून गाठी भेटी घेऊन समजावित होतो. शांत ठेवीत होतो. रागाने आंधळे होऊन त्याने कोणाला भोसकू नये म्हणून अगदी काळजी घेत होतो. आणि माझी ही सहानुभूती लोकांच्या डोळ्यात खुपू नये म्हणून अत्यंत सावध राहत होतो. या सावधपणामुळे स्वतःला दुर्बल, भ्याड, मूर्ख ठरवून दुष्टपणाने निंदित होतो आणि त्याचबरोबर मी स्वतः प्रत्येकाशी खुनी माणसाच्या सावधपणाने वागत होतो. वारे माप बोलणारा मी प्रत्येक शब्द तोलून मोलून मापून उच्चारित होतो. भित्र्या सशाप्रमाणे लोक पाहून दडण्याचा प्रयत्न करत होतो. मुंबईत गर्दीच्या गंगेत डुंबणारा, माणसात फुलपाखराप्रमाणे गुंग होऊन जाणारा मी जात चोरीचे रहस्य उघड होईल म्हणून एकांताच्या क्रूर काळोखात शिरत होतो आणि तिथे जाऊन स्वतःला निंदित रडत होतो. अगदी मला आपला प्राण मानणाऱ्या रामचरणाला दूर ठेवित होतो. आणि या माझ्या वागण्याने तो जखमी होत होता. तरी मला सोडित नव्हता. प्रत्येक दिवशी 10 वेळा माझ्याकडे येत होता. प्रत्येक रविवारी मला जेवायचे मनपूर्वक आमंत्रण देत होता. रडकुंडीस येईपर्यंत आग्रह करीत होता आणि मी अगदी दानवी दगडीपणाने ते नाकारित होतो. तसा तो भडकून भावाला शिव्या शाप देत होता आणि त्याची ही श्रद्धा, स्नेह पाहून माझ्या अंतरी भडका उडत होता. असा अनंत प्रकारचा तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत मी दिवस ढकलीत असता पगार जवळ आला. नोकरी सोडून देण्याच्या अंतस्थ इराद्याने मी रजेचा अर्ज लिहिला. सर्टिफिकेट्स आणण्याचे कारण लिहिल्यामुळे तो माता प्रसादने तात्काळ मंजूर केला. हे कसे तरी रामचरणला कळले आणि तो माझ्या मागे दीन याचकाप्रमाणे प्रार्थना करू लागला. पगाराच्या दिवशी माझ्या घरी जेवा या. त्याच्या अत्याग्रहाला बळी पडून मी होकार दिला. पगार झाला. नोकरी सोडावी की सोडू नये हा मरून पडलेला प्रश्न पुन्हा जिवंत होऊन मला माझ्या घरचे दुःख, दैन्य दाखवू लागला. नोकरीची जरुरी पटवू लागला. तसा तसा मी अस्वस्थ होऊन गेलो. स्वतःच्या चुकीवर आतल्या आत रडू लागलो आणि निश्चित निर्णय घेण्यासाठी खोलीत अंधारात बसून विचार करण्यात मग्न झालो. सिगरेटी मागून सिगरेट ओढत होतो. पण जात जाहीर झाल्यानंतरचे अपमानकारक जीने जगायला माझी तयारी होईना आणि नोकरी सोडण्यासही मन तयार होईना. असा मी चिंताक्रांत झालो असतानाच काशीनाथचा आवाज माझ्या कानावर पडला. मास्तर, या काशीनाथ, आत या.
जाती भेदाच्या रानटी रूढीने रक्तबंबाळ केलेला काशीनाथ मी आग्रह करीत असतानाही त्याच्या बांधवाच्या खोलीत येत नव्हता, बाहेरच उभा होता. याहो, मीही तुमच्याच त्या शौर्यशाली तरुणाचा त्याच्या बांधवापाशी येण्याचा संकोच पाहून मला भडभडून आलं होतं. सत्यकथा सांगण्यासाठी शब्द माझ्या गळ्यापर्यंत आले होते, पण रणछोडने मला दिलेली धमकी आठवून मी गप्प झालो होतो. न परतणारी डोळ्यातील आसवे धोत्राच्या सोग्याने पुशीत होतो. मास्तर, तुम्ही मला प्रत्येक झगड्यातून वाचवण्याचा, सावरण्याचा प्रयत्न केला नसता तर माझ्या हातून या 2 भूतांपैकी हा रणछोड आणि तो कवी रामचरण कोणाचा तरी खून झाला असता. मग माझ्या वृद्ध आईबापाचं, बायकोचं काय झालं असतं हो? मास्तर, माझा स्वभावच भयंकर तापट आहे. माझा वडील मेवणा हा फार दुष्ट आहे. तो माझ्या बहिणीला रोज छळीत असतो, मारीत असतो आणि तिचा छळ मार पाहून मी लहानपणापासून इतका भडकून जायचा की मला अन्न ओढ लागत नसे. मी मॅट्रिकच्या वर्गात असताना त्याच वर्षी तिची छळणूक वाढली. त्याला वठणीवर आणण्यासाठी मी गुंडांची संगत धरली, वाढवली आणि त्याला झोडून काढला. तो बचला, नाहीतर माझ्या हातून त्याचा खूनच झाला असता. आणि त्या वेळेपासून माझी शाळा बुडाली. मास्तर, मी ही नोकरी सोडतो. आता मुंबईला जातो. मिळेल ते काम करतो. SSC पास होतो, कॉलेजात जातो, वकील होतो. नाही, आता कामगार म्हणून मरणार नाही. कामगार म्हणून मरणार नाही. भयंकर, अगदी भयंकर जीवन. हे बोलत असताना त्याच्या डोळ्यातून ठिणग्या पडत होत्या. तरवारीप्रमाणे तीक्ष्ण मनाच्या काशीनाथचे संपूर्ण दुःख दर्द माझ्या डोळ्यांपुढे साकारून आले. तसे माझेही हृदय भरून आले होते. सकपाळ, मी ही नोकरी सोडतो. इथं राहणं म्हणजे जिवंत मरणं, मरण भोगीत जगणं. आपण संगती जाऊ. मलाही तुम्हाला माझं उरीचं दुःख सांगायचं आहे. काशीनाथ, मी त्याची क्षमा मागून माझी जात चोरीची कथा सांगणार होतो. तोच काशीनाथला दारात माझ्याजवळ उभा असलेला बघून वैराने, तिरस्काराने चिडलेला रणछोड पशुच्या निर्बुद्ध निर्भयपणाने म्हणाला, काय चाललाय? उद्या मुंबईला जाणार म्हणून माझी खोली ही भ्रष्ट करून टाकता की काय? गाढवा, ये तुझे ढेर पाडतो. काशीनाथ एकाएकी पराकोटीचा प्रक्षुब्ध होऊन गर्रकन मागे वळून रणछोडच्या अंगावर धावला. तसा बाहेरून आलेला रणछोड आपल्या खोलीत गपकन शिरला. जातीभेदाच्या राक्षसीने काशीनाथच्या डोक्यावर केलेला विपरीत परिणाम पाहून माझ्या काळजाने ठाव सोडला. मी धडपडून त्याला मागे ओढून धरला. तसा तो एकदम गळून गेला. सर्व भार माझ्यावर टाकून एखाद्या मुलासारखा माझ्या खांद्यावर मान टाकून पडून राहिला. आणि काही वेळाने खिशातील खुल्ला चाकू हातात घेऊन गपकन काळोखात दिसेनासा झाला. मी काळजीने भयभीत होऊन अंधारात त्याच्या रोखाने पाहत होतो. जागच्या जागीच उभा होतो. मला बत्ती पेटवायची अथवा जेवायला जायची शुद्ध नव्हती. जातीभेदाचे हे भयंकर स्वरूप पाहून मी उरी फुटून गेलो होतो. उस्ताद, आनंदी श्रावण धारेप्रमाणे धावत येत असलेला रामचरण म्हणाला. त्याचा आवाज ऐकून धेड जातीला अनेक अर्वाच्य शिव्या देत रणछोड पुन्हा बाहेर आला आणि रामचरणने त्याला विचारताच अत्यंत आक्रस्ताळीपणाने तो घडलेली घटना सांगत मलाही झोडपून काढू लागला. माझ्या जातीबद्दल संशय घेऊ लागला. तसा रामचरण त्याच्यावर उखडला. आपल्या ब्राह्मणत्वाच्या अहंकाराने रणछोडवर हल्ले करू लागला. रणछोडही त्याच्या क्षत्रिय जातीचे श्रेष्ठत्व पटवीत रामचरणला कमी लेखू लागला. आणि या त्यांच्या युद्धात आत जाऊन मी माझी ट्रंक वळकटी तयार करून बाहेर आलो. रणछोड दारापुढे उभा राहून त्याच्या बायकोपाशी भाडे देऊन चालू लागलो. तसा रामचरण भांडायचे सोडून माझ्या मागे आला आणि गुस्सातच म्हणाला, तुम्हाला जेवायचं आमंत्रण मी दिलेलं आहे. न्यायला येणार हे सांगितलं होतं तरी तुम्ही मला एका शब्दानेही न विचारता बाहेर आलात. मी त्याच्याकडे मुकेपणाने दृष्टी टाकली अन पुन्हा मान खाली करून अंधारात चालू लागलो.
बोला काय झालं? रणछोडनं तुमचा अपमान केला, मारलं? बोला, साल्याची तंगडी तोडतो. बोला. नाही नाही, मी नुसतं मानेने म्हणालो. तसा त्याचा कंठ भरून आला. तो जागीच उभा राहून दोन्ही हात वाऱ्यावर वैतागाने हानीत गहिवरल्या आवाजाने, पण तुम्हाला किती वेळा विनवलं की त्या अच्युताबरोबर बोलू नका. का? तो आणि मी एका मातेचे, एका भाषेचे पुत्र आहोत. त्याच्या अंगाखाली जी जमीन आणि वर जे आकाश आहे तेच माझ्या अंगाखाली आणि वर आहे. तुम्ही गरुडासारखे फार वर जाता, जरा खाली या. आपण साधे कामगार आहोत, म्हणूनच आपण नव्याने रचनाकार आहोत, जीवनाला जबाबदार आहोत. उस्ताद, चला घरी चला. रामचरण, क्षमा करा, आताच मी खूप विष गिळलं आहे, ते काही पचत नाही, म्हणून आता नको. आणि कृपा करून बरोबर चला. तुम्हाला एका महत्वाच्या गोष्टीबाबत सांगायचं आहे. मी त्याला जात चोरीची घटना सांगणार होतो. नका गुरुजी, सरस्वती फार दुःखी होईल. ती तोंडात थेंब घेणार नाही. आज संबंध दिवस खपवून तिनं. नका असे मी म्हणताच तो अगदी माझे पाय धरण्यासाठी वाकला. त्याची ती अथांग श्रद्धा पाहून मी सददित होऊन म्हणालो, मित्रा चल, तुझ्या स्नेहासाठी मरणही सहन करतो, चल. आम्ही दोघे मूकपणाने त्याच्या खोलीपुढे उभे राहिलो. तशी त्याने आनंदाने आरोळी दिली. सरस्वती, बाहेर ये, यांना वंदन कर. आणि आमची प्रतीक्षा करत बसलेली सरस्वती पायातील झांजर झणकारीत मंद मधुर चालीने बाहेर आली. मी नको नको म्हणत असतानाही ती गौर मोहक रंगाची, सडपातळ अंगाची, चकचकीत काळ्या भोर केसांची, शेंदुराने भांग भरलेली, तसाच लाल भडक कुंकू ल्यालेली प्रसन्न वदनाची सरस्वती पदर छातीपर्यंत ओढून तिच्या पतीपेक्षा वयाने, रूपाने, रंगाने कमी असलेल्या त्याच्या उस्तादाचे पाय वंदून निघून गेली. आणि भारतीय स्त्रीची पतिभक्ती पाहून माझ्या अस्वस्थ मनात खळबळ झाली. तिच्या पाठोपाठ तो आत गेला आणि बादलीभर गरम पाणी, तेलाची वाटी, कोरी साबणाची वडी घेऊन बाहेर आला आणि अत्यंत उत्साहाने म्हणाला, तिथे बसा, आंघोळ करा, मी तेल लावतो. तसा मी शरमून म्हणालो, भाभीला पाया पडायला लावून एक चूक केली, आता मात्र मी सहन करणार नाही. पण त्यात काय होतं, अतिथी देवासारखे असतात. सरस्वती दाराआडून म्हणाली, नाही नाही, मी मघाचा अर्धमेला झालोय, आता मरून जाईल. ती हसली. मी हातपाय धुवून आत गेलो. असा काशीनाथला मी आवरून धरल्याचा प्रसंग रणछोडने कसा तिखट लावून सांगितला होता याची आठवण झाली. अंघोळ याच कारणाने रामचरण करायला सांगत होता की काय, अशी शंका मनात येताच मी म्हणालो, आपण बाहेर बसू जेवायला. नको, तुम्ही एका ब्राह्मणाचे गुरु आहात, चला आत. त्याने माझा हात धरून ओढला. पण मी ब्राह्मण नाही,